तर बघा मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, 4, 9, 16, 25, 36, 49 हे दिलेलं आहे आपल्याला. तर मग हे संख्या सुरुवातीला बघायचं, याच्यामधला डिफरन्स आपल्याला विचारलेले, म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे काय हे सगळं बघायचं. तर सुरुवातीला आपण बघूया याच्यामध्ये कशाचा वर्ग आहे. तर बघा 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 आणि 7 चा वर्ग 49. तर आपल्याला 7 पर्यंत वर्ग दिलेला आहे. मग 7 नंतर कोणती संख्या आहे ती 8 ही संख्या आहे. ती 8 चा वर्ग किती आहे 64. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं प्रश्नाचं उत्तर असेल. अगदी सोप्या पद्धतीने जर आपल्याला प्रश्नामध्ये जर वर्ग नसतील दिलेले किंवा वर्ग घरमूळ वर्गमूळ अशा पद्धतीने बघायचं अगोदर आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये आहे का, त्याच्यानुसार आन्सर हे आपलं येत असतं. तर बघा आपलं उत्तर काय आलेलं आहे 64 हे उत्तर आलेलं ऑप्शन नंबर बी हे. असेच नवनवीन